बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी या ठिकाणच्या जरांगे कुटुंबियांची एका PSIने फसवणूक केली। ज्ञानेश्वर जरांगे माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्या मुलीशी विवाह करण्यासाठी अगदी विवाहाला काही दिवस उरलेले असताना नकार दिला आणि 14 लाख रुपयांना गंडवल्याचा त्यांनी आरोप केला। या प्रकरणामध्ये चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल आहे। माझ्यासोबत पीडित कुटुंबीय आहेत, वडील आहेत। काय नेमकं नवरदेवाने नकार दिला, सुरुवातीपासून नेमकं काय घडलं होतं आणि किती महिन्यांपूर्वी हा विवाह जमला होता? माझं नाव ज्ञानेश्वर दिनकर जरांगे। माझ्या मुलीचा डिसेंबर मध्ये साखरपुडा झाला आणि 21 एप्रिलला लग्न ठरलेलं होतं। मग तिथून पुढं आमचं असं ठरलं की ते पुण्याला जायचे म्हणले कपडे ते घ्यायला। तोपर्यंत आम्ही भांडे वगैरे सगळं खरेदी केलं आणि ते कपडे घ्यायला गेल्याच्या नंतर 7 तारखेपासून 7 तारखेला इथून गेले आणि 8 तारखेला माघारी आले की त्यांनी आमचा जो पुतण्या होता रामप्रसाद जरांगे त्यांनी मला सांगितलं की नाना आम्ही कपडे घ्यायला दुकानात आलो, पण ते भाऊजी इकडे आले नाही, ते तिथून आळंदीला गेली आणि आळंदीहून कपडे न घेता त्यांना संध्याकाळी एका स्कॉर्पिओ गाडीत तिसगाव पर्यंत ते आणलं आणि 12:30 पावणे 1च्या दरम्यान त्यांनी तिसगाव यांना त्या स्कॉर्पिओ मध्ये बसून दिलं आणि एक शिफ्ट गाडीत त्याचे 2 कोण बाहेरच्या अनोळखी माणसं बोललेली आणि ते त्या शिफ्ट मध्ये माझ्या मुलीकडला मोबाईल हिसकून घेऊन तो बोदेगाव मार्गे चकलांब्याला पसार झाला। मग त्यानंतर काय झालं? म्हणजे सुरुवातीला विवाह जमला त्यावेळेला याबाबतची तुम्हाला माहिती होती की अशी काही कल्पना होती का, किंवा त्यांनी त्यावेळेला तसा काही नकार दिला होता का की मुलगी आवडत नाही किंवा असं काही? त्यावेळेस त्याची पसंती होती, मुलीला विचारलं तर मुलीला तो पसंत होता, पण याच्या अगोदर आमच्या बाहेरून असं उडत काणार होतं। त्यांनी 2-3 जागेवर असेच प्रकार केलेले होते, पण तो साखरपुड्यापर्यंतच फक्त गेलेला होता, असा साखरपुडा कोणाचा झाला नव्हता। असं एक पोखरीचं प्रकरण, एक सैदापूरचं आहे। आता 2-4 दिवसापूर्वी पालीला गेलता, मुंगसोडला गेलता आणि यांनी असे हे करून त्यांना मुलगी देण्याचं आम्हाला माहित असताना फक्त आमच्या वडिलाचं त्यांचं आजोळ होतं तिथलं, म्हणून त्याचे आई वडील घरी आले, आमची म्हणजे पाय पडले, आमच्या मुलाला हे करा बाबा, तुम्ही जुन्या नात्यातले तुमच्या वडिलाचा शब्द गेलता, तुम्हाला मुलगी आमची एखादी जुनी वाट चालू करा। आम्ही फक्त जुन्या विश्वासावर त्यांच्या विश्वास टाकला, त्यांनी माझ्या मुलीचं पूर्ण म्हणजे हे केले। तुमच्या हे जुन्याच नात्यातला आरोपी आहे, काय नाव आहे, कुठं तो नोकरीला आहे, त्याची काय पार्श्वभूमी आहे? तो PSI म्हणून याला बीडला आहे। तो म्हणजे याच्या अगोदर माझलगावला होता, पण ते वाळूच्या प्रकरणात काहीतरी निलंबित केलता म्हणून तो बीडला आता SP ऑफिसला सर्व्हिस करतो। काय नाव आहे? पवन शावराव लिंबाळकर। मग त्यानंतर कधी तुम्हाला नकार स्पष्टपणे दिला? ज्यावेळेला पुण्यावरून ते आले आणि तिथून पसार झाले तुम्ही सांगताय चकलांब्याला, तर मग तुम्हाला कधी त्यांनी नकार कळवला? किती दिवस लग्नाला उरले होते? लग्नाला 10-11 दिवस उरले होते। त्यांनी आम्हाला 8 तारखेला आमचे 2 बंधू, एक पुतण्या आम्हाला बोलून घेतलं, पुतण्याच्या मोबाईलवर फोन केला, ते म्हणले आपल्याला संध्याकाळी चर्चा करायची। आम्हाला वाटलं हे लग्नासाठी काहीतरी दुसरं चर्चा करायची काय, पण त्यांनी ती चर्चा न करता तो दुसरंच अभद्र भाषेत बोलायला लागला, मला तुमची मुलगी आवडत नाही, ती खेड्यात राहती, ती माझ्याच म्हणजे PSIला शोभत नाही, असं म्हणून त्यांनी नकार दिलाय। मग तिथं पुढे काय घडलं? त्यांनी नकार दिल्याच्या नंतर तुम्ही बोलला असाल एवढ्या लांबपर्यंत आलं, तुम्ही सोनं कपडे सगळं काही खरेदी केलं, लग्नाला 11 दिवस उरलेला असताना नकार दिला, यावरून तुम्ही त्यांना जाब विचारला? जॉब विचारला त्यावेळेस ते म्हणले मला 20 तोळे सोनं आणि 10 लाख रुपये रक्कम जर देत असले तर मी लग्न करतो। FIR मध्ये आणखी उल्लेख केला की तुम्हाला तिथं धमकावलं गेलं, कशा पद्धतीने तिथं धमकावलं त्या अधिकाऱ्यांना? त्या अधिकाऱ्याने असं धमकावलं की त्याचं ते सिव्हिल ड्रेस होता, भिंतीला आड केलेला, त्याच्याकडे रिव्हॉल्वर होती, तो मला जास्ती जर शानपणा करताना तर मी डिपार्टमेंट मध्ये आणि पुतण्याच्या डोक्याला त्यांनी रिव्हॉल्वर लावली। आता तुम्ही गुन्हा दाखल केलाय, पोलिसांनी योग्य ती कारवाई केली का? पोलीस डिपार्टमेंट मधला व्यक्ती आहे, आणि पुढे काय तुमची मागणी, नेमकी काय कारवाई आता झाली पाहिजे? आता काय कारवाई झाली पाहिजे? मला माझ्या मुलीला न्याय पाहिजे, हा, आणि तो निलंबित झालेला पाहिजे। असं सस्पेंड असं तुम्ही सांगताय की इतर मुलींना सुद्धा फसवलं गेलंय, किती मुलींना असं फसवलं गेलं? माझ्या जवळपासच्या नातेवाईकाच्या गावांनी मला 7 ते 8 जागेवर असं घडलेलं हे माहिती। याच्या अगोदर तो किती का मुली बघून आलेला आहे। आता तुमची नेमकी फसवणूक किती झालेली आहे, किती रुपये तुमचा याला खर्च झाला होता? सगळं तुम्ही हे लग्नाची तयारी पण केली होती?
हे आतापर्यंतचा माझा खर्च जवळजवळ 14-14.5 लाख रुपये झालेला आहे. मी फर्निचर बुक केलेलं आहे, भांडे आणलेले आहेत, बस्ता बांधलेला आहे, बँडोली लावलेले आहेत, पुण्याला कपडे घ्यायला पैसे दिलेले आहेत. सगळा माझा एकूण खर्च असा झाला की 14-14.5 लाखापर्यंत खर्च झालेला आहे. नक्की धन्यवाद. आपल्यासोबत हे जरांगे होते, मातुरी गावातले हे कुटुंबीय आहे आणि यांच्या मुलीचा विवाह एका PSI दर्जाच्या अधिकाऱ्यासोबत जमला होता. मात्र 4 महिन्यानंतर साखरपुडा झालेला असताना आणि अवघे लग्नाला 11 दिवस उरलेले असताना आपल्याला मुलगी आपल्या PSI पदाला शोभत नाही, ती खेड्यातली आहे असं म्हणून थेट नकार दिला. कुटुंबियांना पिस्तुलीचा धाक दाखवला गेला आणि हे लग्न अवघ्या 11 दिवस उरलेले असताना ह्या मुलाने मोडलेला आहे आणि या संपूर्ण कुटुंबियांचा 14 लाख रुपयांचा खर्च, अवाढव्य असा हा खर्च लग्नासाठी करण्यात आलेला होता. ती एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. आता याचं निलंबन करण्यात यावं आणि योग्य ती पुढे कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी जरांगे कुटुंबियांकडून केली जाते. कॅमेरा पर्सन प्रमोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. आमची मागणी आता आम्ही शेतकरी आहेत, शेतातच काम करतो. मग आता आम्हाला वाटत होतं PSI बघून दिला, चांगलं होईन, आमच्या मुलीचं चांगलं कल्याण होईल, त्याच्यासाठी आम्ही दिलत. पण आता त्याने धोका दिला. पण असं करायला नव्हतं पाहिजे त्याने. आता किती एवढा मोठा तुम्ही खर्च केला बाहेरून, मग ते पैसे तुम्ही आणले होते का? काय काय केलं होतं? 1-1 रुपया करून जमा करून 25 लाख रुपये जमा केले ते, कष्ट ते करून तेवढे बी पैसे खर्च झाला आमचा. पण तिने आता खर्च द्यायला पाहिजे आमचा, त्याला न्याय मिळाला पाहिजे. तर आता दुसऱ्या मुलींची पण फसवणूक झाल्याचे व्हायला नाही पाहिजे. आमच्या मुलीची जशी झाली का तशी दुसऱ्या मुलीची व्हायला नाही पाहिजे. आता काय कारवाई झाली पाहिजे? काय म्हणून सस्पेंड झाला पाहिजे तो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.